नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या प्रॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. काही कलाकारांना आपण पाहत असतो, एखाद्या मालिकेत बघतो, चित्रपटामध्ये बघतो, रंगभूमीवर बघतो, चेहरा ओळखीचा होतो. बरीच वर्ष आपण त्याला बघतो, चेहरा ओळखीचा होतो, पण प्रॉब्लेम असा होतो की अरे ह्या कलाकाराबद्दल आपण फारसं काही जाणून कधी घेतलेलं नाही आहे, असं कुठेतरी वाटायला लागतं. आणि असाच एक कलाकार आहे जो तब्बल 30 वर्ष आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. परंतु तुमच्या असं लक्षात येतं की अरे त्याच्याकडे सांगण्यासारखं तर बरंच आहे, पण त्याला बोलतं का नाही कधी कोणी केलं. इट्स मज्जाचा आज तोच प्रयत्न आणि तो कलाकार आहे राजेश भोसले. काळा नायक नाही चालत नाटकात. सिनेमामध्ये मी प्रयत्न केले, पण मला सिनेमामध्ये तसा काही रोल नाही तुझ्यासाठी, किंवा असं असेल तर मी तुला नक्की सांगेन, असे बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आले. दुनियादारीनंतर मला काही दादांचे काही मिळालेच नाहीत सिनेमे. मला जेवढं अपेक्षित होतं तसं त्यांच्या सिनेमात मला थोडं नाही मिळालं, तर मला थोडंसं वाईट वाटलं की एक सिनेमे झाले की ते 7व्या आसमानवर असतात आणि त्यांना मी नंतरही बघितलेत की ते आता कुठे आहेत. कोणी येतं आणि म्हणतं अरे ह्याला येतं तर मग मी पण काय नाही करत, मी 1 लाखच पर डे घेतो. हे आपण बोलतच नाही. आपण बोललं पाहिजे ना, आपण काय कमी आहोत, आपल्याकडे आहे टॅलेंट, आपण काय बोलत नाही. समोरचा जेव्हा म्हणतो ना की मी एवढा पर डे घेतो, तेव्हा मग असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा तर मी घेऊ शकतो. पण आज 30 वर्षानंतर आपण कुठे असं तुला वाटतं? नेमका तू पोहोचलास तुला जिथे वाटत होतं तिथे? तसं म्हणायला गेलं की नाही, अजून तसं प्रयत्न चालले, म्हणजे तसा पोहोचलेलो नाही आहे. ॲज अ लीड म्हणून तसं मिळालं नाही. मग मी जरा थांबलो. म्हटलं आता थोडासा विचार केला पाहिजे. नमस्कार. राजेश, तुझं या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या प्रॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मला तुला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे हं. की 30 वर्ष झाली तुला या क्षेत्रामध्ये, हो. कुठे आहेस तू? माझं कॉलेज डहाणूकर, पार्ल्यामध्ये माझं कॉलेज शिक्षण माझं तिकडे झालं. आणि मी मूळचं म्हणजे मी गोरेगावला, म्हणजे मी जरी कोकणचा असलो तरी माझं शिक्षण वगैरे सगळं मुंबईमध्येच झालं. तर गोरेगाव माझा बेस. तर मग तिथून मी गोरेगावला मी चाळीमध्ये राहणारा मुलगा आहे, म्हणजे मिडल क्लास त्यातला मी राहणारा मुलगा. आणि तिकडे आमचे गणेशोत्सव खूप असायचे, त्यामुळे तिथे आम्ही खूप एकांकिका केल्या, स्पर्धा केल्या. पण असं कधी वाटलं नाही की मी या क्षेत्रात येईन. पण त्याच्यानंतर मग मी जेव्हा डहाणूकरमध्ये ॲडमिशन घेतलं, तेव्हा थोडंसं तेव्हा तिकडे पुष्कर, समीर वगैरे असे सगळे कलाकार होते. तेव्हा असं वाटलं की आपणही करू शकतो का, किंवा पण तेव्हा थोडंसं मला भाषेबद्दल थोडंसं जरा मला टेन्शन होतं, कारण मी ग्रामीण भागातून तसं आलो होतो. म्हणजे माझं हां. 5वी पर्यंत शिक्षण गावाला झालेलं आहे. म्हणजे रत्नागिरीमध्ये माझं एक आजोळ आहे, बोरंबाड म्हणून माझं गाव आहे. अच्छा. हां. तिथे माझं 5वी पर्यंत शिक्षण झालं. पण मला बोलताना काही शब्द मला यायचे नाहीत. म्हणजे मी ल, ळ, न, न हे शब्द मला ना तेव्हा पण जमायचं नाही. आणि मग तो कॉन्फिडन्स कुठेतरी माझं हे होत होतं की आपल्याला भाषेवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. त्यासाठी मग डहाणूकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मला काही जण म्हणाले की नाटकामध्ये गेलास तर मग तिकडे तू म्हणजे ते उतारा वगैरे देतात ते वाचलं तर तुझी भाषा सुधारेल. म्हणून मी त्या निमित्ताने मी तिकडे शिरलो. आणि तेव्हा आजोबांनी सांगितलं होतं की चांगल्या लोकांची संगत कर. मग मी म्हटलं की ब्राह्मण लोकांचं कसं असतं की जे व्यवस्थित बोलतात, छान बोलतात. मग असे काही मित्र केले आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला की असं बोलायचं असतं, किंवा तू पेपर वाच, त्याने तुला खूप तुझे शब्दांमध्ये उच्चार वगैरे तुझे व्यवस्थित, जर सकाळी तू पेपर वाचलास तर त्यांनी खूप भाषा सुधारेल तुझी. तर इथून मी सुरुवात केली. मी माझी प्रॅक्टिस जोरदार केली. आणि मग त्याच्यानंतर मग विश्वास सोनीने मला शेवटच्या म्हणजे लास्ट इयरला मला एक छोटासा रोल दिला त्यामध्ये. मग त्या एकांकिकेचं नाव होतं एक डाव द्यूताचा म्हणून. अच्छा. तर त्या एकांकिकेमध्ये आणि तेव्हा मला वाटलं पण नव्हतं की आपण हे आता शेवटचं वर्ष आहे, त्याच्यानंतर आपल्याला नोकरीच करायची आहे. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, आपण एक करून बघू. आणि तो कॉन्फिडन्स विश्वास सोनी माझे ते गुरु आहेत, त्यांनी तो मला विश्वास दिला की तू करशील म्हणून.
तर मग मी ती एकांकिका केली आणि ती एकांकिका एवढी हिट झाली. त्यामध्ये मला ती एकांकिका बघून मला केदार शिंदेने पहिलं व्यावसायिक नाटक दिलं टूर टूर. अच्छा. तर तिथून खऱ्या अर्थाने म्हणजे हा काळ मी 1996 म्हणतोय. म्हणजे आता 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. हां. तर तेव्हा केदार शिंदेने मला सांगितलं, की "तू करशील का?" विश्वासला सांगितलं, "अरे तुझ्या तो राजेश भोसले आहे ना, तो किंवा समीर चौगुले मला कोणी चालेल." पण तेव्हा समीर चौगुलेचं यदाकदाचित जोरदार चालू होतं. मग मग मला राजेश पण चालेल. मग मला त्यांनी बोलवलं, मग मी तिकडे गेलो. मग आमची पहिली मीटिंग पार्ल्यामध्ये एका साईबाबाचं मंदिर आहे, तिकडे रिहर्सल होती. तर तिकडे सगळे कलाकारांना केदार शिंदेने बोलवलं होतं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजची मुलं होती तिकडे, की त्या लोकांना घेऊन तो नाटक करणार होता. म्हणजे मिठीबाई वगैरे तिकडून सतीश राजवाडे, श्रेयस तळपदे, त्याच्यानंतर औरंगाबाद तेव्हाचं, तिथून मकरंद अनासपुरे, मग गोखले कॉलेजमधून पराग कुलकर्णी, अरे वाह! अंशुमन विचारे, अमोल बावडेकर, ही सगळी मंडळी ह्यांचं पहिलंच व्यावसायिक नाटक. मग तेव्हा केदार म्हणजे मी तेव्हा म्हणालो सुद्धा होतो, एक भंकस म्हणजे असं मस्करी म्हणून, की मी हिरो कोण आहे ह्याच्यामध्ये? असं ड्रायव्हर आणि क्लीनर म्हणजे हां, माहिती टूरटूरचं आहे. फेमस हो, नाटक हो, आहे. हो. कोण आहे? तर मकरंद अनासपुरे करतोय. म्हटलं कोण? तर तिकडे कोपऱ्यात एकदम असा बसलेला होता एकदम बारीकसारखा. अच्छा. मी म्हटलं हा हो हाच आहे. नंतर मग त्याचं काम बघून त्याच्यानंतर आता तो सुपरस्टार आहे मकरंद अनासपुरे. पण तेव्हापासूनची आमची मैत्री आणि सगळेच अजूनही आम्ही एकमेकांना फोन करतो. आजही परवा तांडेलच्या शूटच्या वेळेला मकरंद अनासपुरेचाच मेकअपमन होता. तो तिकडे सेटवर आला होता. तो म्हणाला, "दादा मी मकरंद दादांचाच म्हणजे मी हां. मेकअप करतो वगैरे." मग तेव्हा त्यांनी फोन लावून दिला मला. मग मी मकरंदशी बोलतो एवढा खुश झाला, की "अरे कधी येतोयस? कधी भेटतोयस?" असं. त्यामुळे अजूनही आम्ही आता ज्या लेव्हलला सगळे आहेत, पण हां. तरी आम्ही एकमेकांच्या टचमध्ये आहोत आणि खऱ्या अर्थाने माझं व्यावसायिक पदार्पण तिथून सुरू झालं माझं. पण आज 30 वर्षानंतर आपण कुठे असं तुला वाटतं? नेमका तू पोहोचलास तुला जिथे वाटत होतं तिथे? अ, तसं म्हणायला गेलं की नाही अजून तसं प्रयत्न चालले म्हणजे तसा पोहोचलेलो नाही आहे. हां. पण मी सातत्य माझं चालूच आहे. काम करणं माझं चालूच आहे. आणि बरेच आता आता तर मी ठरवलं की म्हणजे तेव्हा मी टूर केल्यानंतर मी बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणजे त्याच्यानंतर मी आपलं बुवा असं आहे, असं नावाचं मनोहर काटधऱ्यांचं नाटक केलं होतं. तर त्यामध्ये अमोल पालेकरचा रोल मी केला होता. तर मी, निखिल हजारे आणि दीपा परब म्हणजे अंकुश चौधरीची बायको. मिसेस. हां. तर ते आम्ही एक नाटक केलं होतं. मग त्यालाही चांगलं यश मिळालं होतं. मग त्याच्यानंतर मग समूह काही गोष्टीमुळे ते थांबलं होतं. मग मी त्याच्यानंतर बरीच नाटकं केली. शोभायात्रा पण मी काही प्रयोग केले आणि मग शोभायात्रा फिल्म झाली. त्या फिल्ममध्ये सुद्धा मी काम केलं. पण त्याच्यानंतर ॲज अ लीड म्हणून तसं मिळालं नाही. मग मी जरा थांबलो. म्हटलं आता थोडासा विचार केला पाहिजे. कारण फुल टाईम मला ॲक्टरच व्हायचं आहे, तर आपल्याला काही गोष्टी आपल्यामध्ये काय उणीवा आहे. उणीवा आहेत किंवा आपण हां. कसे दिसतो. हां. आपण कारण तेव्हा डोक्यातच आपण हिरोच व्हायचं होतं ना. अच्छा. त्यामुळे हिरोच आपण हां. चित्रपटामध्ये करणार. पण त्याच्यानंतर हळू आपल्याला कळलं, की आपल्याला एक चांगला ॲक्टर व्हायचं आहे. आणि मग त्यासाठी मग मी ठरवलं, की आपल्याला आता कॅरेक्टर रोल आपण जेवढे चांगले मिळतील ते करायचे म्हणून. आणि मग मला दुनियादारीमध्ये सतीश राजवाडेने ब्रेक दिला. म्हणजे दुनियादारी मालिका. मालिका. हां. तेव्हा अल्फा होतं. तेव्हा असं हां, काही म्हणजे 98, आता 99 ची गोष्ट हां, असेल. मग ते मला केलं आणि ती सुद्धा खूप हिट झाली सीरियल. हां. त्यामध्ये मी अश्क्या करायचो. आणि मग तिथून मग मी ठरवलं, की आता करेक्ट आपण ट्रॅकला चाललो आणि आता पण आता कॅरेक्टर रोल करायचं हे तर मी ठरवलंच आहे. आणि त्या पद्धतीने आता कामं मला मिळत जात आहेत. बरेच सीरियल, फिल्म्स, वेब सीरीज केल्या आहेत. माझा आत्ता सध्या एक नाटक पण चालू आहे शर्मन जोशीबरोबर हिंदीमध्ये. म्हणजे सही रे सही जे केदार शिंदेचं आहे, हां. ते हिंदीमध्ये भरत जाधवचा रोल शर्मन जोशी करतो. हां. तर त्यामध्ये मी वकिलाचं कॅरेक्टर करतो. तो जर सही रे सही तुम्ही पाहिलं असेल तर त्यातला तो वकील आहे. हां. तर ते कॅरेक्टर मी करतो. त्याचे खूप प्रयोग झालेत. म्हणजे मी खूप परदेश दौरे केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हणजे US म्हणू नका, ऑस्ट्रेलिया म्हणू नका, दुबई, मस्कत, केनिया सगळीकडे जाऊन आलोय. तर सध्या ते एक नाटक माझं चाललंय.
पण तू आता बोलताना म्हणाला की तुझ्या डोक्यात नायक बनणं असं होतं या हां. सुरुवातीला आला. हां. मग तुझा त्या आयडियल कोण होता? माझा आयडियल म्हणजे खरं सांगू ना, मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे हां. ह्यांचे सिनेमे म्हणजे एक कोठाऱ्यांचा आला की लगेच 2 महिन्याने पिळगावकरांचा यायचा. हां. म्हणजे तर ती एक चुरस असायची ना, तेव्हा वाटायचं की अरे, अशोक मामा तर माझे खरंच गुरु, म्हणजे त्यांना बघत हां. बघतच काही गोष्टी शिकलोय. हां. तर मग असं वाटायचं की मामांसारखं काहीतरी काम करावं, हां. त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा खूप अजूनही आहे माझी. हां. तर तेव्हा मला तिथून सुरुवात झाली, की आपल्याला नायक व्हायचं आहे. हां. तर ही सुरुवात कोठारेंची फिल्म आणि पिळगावकरांच्या फिल्म ह्या बघतच असं वाटायला लागलं, की आपणही हे नायकचं काम करू शकतो. असं ते तेव्हापासूनच सुरू झालं होतं आणि थोडंसं कॉमेडीचा सेन्स असल्यामुळे थोडं वाटलं, की आपण करू शकतो. हां. तर तिथून खऱ्या अर्थाने काय म्हणतात ना, की एक अभिनय आपल्याला येतो किंवा आपण करू शकतो. हे सिनेमे बघून ते मला थोडंसं वाटलं, की आपण करायला काही हरकत नाहीये म्हणून. पण नायक म्हणून तू प्रयत्न केले असशील ना तेव्हा? मी केले ना. मग? मला मिळाले की मी आपलं बुवा असं आहे केलं. त्याच्यानंतर शोभायात्रामध्ये बाबू गेनू हां. केला. हां. त्याच्यानंतर मी मिस्टर आणि मिसेस लांडगे नावाचं आत्ता एक नाटक केलं. त्याच्यामध्ये मी, सुशांत शिलार आणि आस्ताद काळे आम्ही 3 हिरो होतो. हां. तर ते आम्ही नाटक केलं आणि त्याच्यामध्ये मला सपोर्टिंगचं म्हणजे अवॉर्ड पण मला मिळाला त्या नाटकामध्ये. तर ते विजय केंकरेंनी डिरेक्ट केलं होतं. तर ते केलं आणि त्याच्यानंतर चाललेत प्रयत्न म्हणजे असं त्यावेळेला तू चित्रपटासाठी प्रयत्न केले नायक म्हणून? शोभायात्रा जेव्हा मी फिल्म केली ना, हां. त्यावेळेला मी नायक म्हणून मी प्रयत्न करत होतो. कारण हां. तेव्हा थोडीशी बॉडी आणि ते बाबू गेनूचं कॅरेक्टर त्यामध्ये मी केलं होतं. तर त्यासाठी विजय घाटगे नावाचे डिरेक्टर होते. त्यांनी मला तो रोल दिला होता. तर तेव्हा मी प्रयत्न केला होता, पण मला तसं स्ट्रगल केला, पण मला चान्स नाही मिळाला. म्हणजे पण नंतर मग किती वर्ष वाट बघत बसायचं ना, मग की त्याचे मला काय अनुभव? नकार ऐकण्याचे? नकारमध्ये काही ठिकाणी तर मला नाटकामध्ये असं आहे, मी नाव नाही सांगू शकत, पण तिथे असं म्हणाले होते, की काळा नायक नाही चालत नाटकात. अरे! अच्छा. असं मला सांगण्यात आलं होतं, की "अरे नाही रे, नाटकामध्ये काळा हिरो नसतो ना. नाहीतर मग तू चांगलं काम करतोस." असं मला. तर मी पण हसत-हसत म्हटलं, "बरं, बरं, बरं. ठीक हां. ठीक आहे, ठीक." आणि सिनेमात? सिनेमामध्ये सिनेमामध्ये मी प्रयत्न केले, पण मला सिनेमामध्ये तसा काही रोल नाही तुझ्यासाठी किंवा असं असेल तर मी तुला नक्की सांगेन, अशा बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आले. त्यामुळे मग नंतर मग थोडं मग मी जरा टीव्ही सीरियलला वळलो मग. मग तिकडे नायक म्हणून माझी काही इच्छा आहेत. त्यामुळे मग हां. मी वेतोबा नावाची एक मालिका केली. त्यामध्ये लीडच, पण हां. तो कॅरेक्टरने मिडल क्लास आहे, त्याला 2 मुलं आहेत, हां. पण तो लीड आहे. हां. तर तसं मग मी थोडंसं जरा वळलो टीव्ही माध्यमामध्ये, की तिकडे मला तसे रोल मिळत गेले. हां. म्हणजे वेतोबा मी केली, त्याच्यानंतर दुनियादारी केली, हां. जगावेगळी केली, अगंबाई सासूबाई केली. त्यामध्ये कॅरेक्टर होते आणि माझाच रोल होता. तर तिथे मला मजा करता आली. विठू माऊली केली मी त्याच्यानंतर. अशा बऱ्याच म्हणजे सीरियल असं तू स्थिर हे तुला स्थिर राहण्यासाठी उपयोगी पडलं. हे मला, कारण काय माझी नोकरी नसल्यामुळे, आपलं फुल टाईम हेच असल्यामुळे हां. सीरियल एक असं माध्यम आहे, की जिकडे तुम्हाला एक छान अमाऊंट मिळते. तुम्ही महिन्यातले 20-25 दिवस जर काम केलं, तर तुम्हाला उत्तम अमाऊंट मिळते आणि ती तिथे मला छान मिळत असल्यामुळे मग मी घर घेतलं. मी विरारमध्ये 1 रूम किचनमध्ये राहत होतो. आज हां. माझं विरारमध्ये टेरेस फ्लॅट आहे. अच्छा. हां. आणि गोरेगावचं घर आहेच, ते हां. आई-वडिलांचंच आहे. पण हां. आता इथून मला मुंबईत जायचं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी करणार. याबद्दल विरारवरून तुला मुंबईत यायचंय हो, आता. मला आणि ते पण पार्ल्यात यायचं आहे. माझ्या डहाणूकर कॉलेज आहे. माझी इच्छा आहे, की मला तिकडेच यायचं आहे आणि ते मी येणार. हे माझं हां. स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार. पण तू तर आता म्हणाला, की मालिकेत काम करून चांगले पैसे मिळतात. हो. पण अधेमध्ये मी म्हणतो वाद गाजतो, की अरे पैसे बुडतात. ते आता खूपच कठीण झालंय, की बुडतात हे बरोबर आहे. पण आता कसं आहे, मी 30 वर्ष काम करत असल्यामुळे माझ्याबरोबर म्हणजे ज्यांच्यावर मी काम करतो त्यांना मी माहिती आहे. त्यामुळे ते माझे
पैसे पुरवू शकत नाहीत. अच्छा. त्यामुळे मी तो वसूल करतो की हा मी मिळू शकत वसूल नाही? मी डायरेक्ट निर्मात्यालाच कॉल करतो की अच्छा, अरे हां. काय झालं, हां, तर मग अरे मग जरा थांब, मी तुला देतो म्हणून. हां, असं करत मग मी थांबतो. म्हटलं कारण 3 महिन्याचा अवधी असतो. 3 हां. महिन्यानंतर आपले चेक सुरू होतात. हां, मग 3 महिने काय आपल्याला थांबायला हरकत नाहीये. मग मी ते 3 महिने सस्टेन करतो. मग हां. 3 महिन्यानंतर मग मी म्हणजे आता जानेवारीमध्ये सुरू झालं असेल, तर मग हां. मी 1 एप्रिलला लगेच सुरू करतो, की "अरे काय झालं? 3 महिने झाले." हां. मग "अरे रे, हा प्रॉब्लेम आहे. मी तुला नेक्स्ट वीकला करतो." आणि मग ते मला करतात. पण मला वाईट हे वाटते, की जी नवीन मुलं आहेत ना, त्यांना खूप हा त्रास होतो. अच्छा, म्हणजे हां. जी ते काय बोलू शकत नाहीत. त्यांना कामाची गरज असते. जे इकडून बाहेरून इकडे महाराष्ट्राच्या स्ट्रगल वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आलेले असतात हां. आणि मग ते मग काही पैशामध्ये काम करतात आणि त्यामुळे मग माझ्यासारख्या ॲक्टरला पण प्रॉब्लेम होतो. म्हणजे काय होतं, आज मी ज्या लेव्हलला पर डे माझा घेतोय, तो आता तसं हे लोक अर्ध्याचमध्ये काम करतात. मग जरा वाईट वाटतं. मग अरे त्यामुळे रे! हां, आणि आता काय झालंय, लोकं बघतच नाही, की तू 30 वर्ष काम केलंयस. हां. म्हणजे आता प्रॉब्लेम काय झालाय, की इकडे आपल्या इंडस्ट्रीमध्ये शिक्षण नाही आहे, एज्युकेशन आहे आणि मग तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये असं नाही आहे. हां, तुमच्याकडे टॅलेंट असेल तर या. त्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. कोणी येतं आणि म्हणतं, "अरे, ह्याला येतं तर मग मी पण काय नाही करत." मग तो कोणी असू दे. हां, त्यामुळे स्पर्धा एवढी झालेली आहे ना आपल्या ॲक्टरमध्ये. हां. त्यामुळे मी समजा म्हणालो, की अरे मला आलेच अनुभव. म्हणजे आता मी 2-3 सीरियल करणार होतो. पण बजेट वाईज वर्कआउटच झालं नाही आणि नंतर कळलं, की नवीनच कोणाला तरी घेतलंय आणि त्यांनी कदाचित अर्ध्या किमतीत केलं असेल किंवा तर ह्या गोष्टी आता होत आहेत. त्याचा जरा त्रास होतोय म्हणजे. पण याचा म्हणजे हा अर्ध्या किमतीत करणं म्हणजे तुम्ही एकूणच सेटबॅक बसण्यासारखं आहे. खूपच आहे. म्हणजे आता ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे किंवा काहीतरी माहिती नाही पण सगळ्यांनी मिळून काहीतरी ठरवलं पाहिजे. ॲक्टर सगळे एकत्र आले पाहिजेत. तरच काही गोष्टी होतील. कारण काय आहे, जे नामवंत कलाकार आहेत, ते जर एकत्र आले आणि त्यांनी जर पुढाकार घेतला, तर आम्ही सगळे आहोतच तुमच्याबरोबर. तर हां, अशा गोष्टी झाल्या तर गोष्टी चांगल्या घडतील आणि सगळ्या कलाकारांना चांगले पैसे मिळतील आणि चांगले रोल मिळतील. पण हां, कारण तसं आता पैसा महत्त्वाचा आहे ना. खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण त्यासाठीच इकडे येतो ना इकडे. हां, आणि मग कसं होतं आपण सतत काम करतो आणि नंतर जेव्हा मागे बघतो तेव्हा असं वाटतं की अरे 10 वर्ष आपली इकडेच गेली. आपण आता काहीच करू शकत नाही. हां, आता मला नोकरी पण नाही मिळणार. आता हां, मला इथेच करावं लागणार. मग हां, आता मला बरं तू काही रोल दे असं होतं ना मग ते. हां, हां. हा एक सस्टेन प्रॉब्लेम आहे. करण्यासाठी. हां, कारण काय होतं एकदा पैसे मिळायला लागल्यानंतर आपण गाडी घेतो, घर घेतो. मग त्याचे हप्ते असतात. मग ते हप्त्यासाठी आपल्याला काही करून आजचा पर डे भरला पाहिजे. चल डबिंग आहे का? ओके, चल डबिंग आहे. हां, सीरियल आहे का? बरोबर सीरियल आहे. वेब सीरीज आहे का? आपण असं करतो. आपण कॅल्क्युलेशन काय करतो? मला 30 तारखेला मला 30-40 हजार रुपये भरायचे आहेत. मग मला आत्ता एवढं-एवढं तरी कमवलं पाहिजे. तर हे थिंकिंग बऱ्याच ॲक्टर म्हणजे माझंसुद्धा तेच होतं, की मला असं वाटतं काही-काही वेळेला असं वाटतं, की नाही, आज बसलोय म्हणजे आजचं माझं नुकसान झालेलं आहे. हां. तर ह्या गोष्टी ॲज अ पण ॲक्टर ह्याच्यातून म्हणून तू मग भूमिकेची निवड कशी काय करणार मग? हे असं असेल तर? मी भूमिकेची निवड म्हणजे अशा वेळेला प्रॉब्लेम होतो. कारण गरज पण असते. पण माझ्या बाबतीत असं झालं, की माझ्या मागे माझी बायको खूप खंबीर उभी आहे. अच्छा. ती सर्व्हिस करते. ती हां, ती बँकर आहे. हां, त्यामुळे तिचा मला प्रचंड सपोर्ट आहे. त्यामुळे ती मला सांगते, की "जे करशील ते चांगलं कर आणि चांगलाच रोल कर." त्यामुळे तो थोडासा सपोर्ट असल्यामुळे मी थोडासा जरा बॅकफूटला असून जरा चांगले कामं असतील तीच करतो. हां. शक्यतो मला जी आवडतात तीच मी करतो. नाहीतर मग मी आणि पैसे मिळतात म्हणून काही करीन नाही, असं नाही, नाही. नाही, नाही. मी तसं करतच नाही. मी पैशासाठी म्हणजे मला म्हणजे तुम्ही माझं कुठेही बघा, कुठलाही रोल बघा, मी असं पैशासाठी केलेलंच नाही आहे. आणि जे केलं ते चांगल्यासाठी केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गांधी टॉक्स नावाचा आता एक सिनेमा आलाय, जो सायलेंट बेळेकरचा. फिल्म आहे. हां, 2च सीन आहेत माझे त्यामध्ये. पण त्यासाठी सुद्धा मला लोकांचे फोन आले आणि मला म्हणाले, की "तू विजय सेतुपतीबरोबर काम केलेस, हे म्हणजे किती कौतुकास्पद आहे" म्हणून. तर मग तो अनुभव तुझा? तो अनुभव माझा खूपच छान होता. म्हणजे तेव्हा कारण तो तिकडून साऊथवरून इकडे यायचा ना शूटला हां, मुंबईमध्ये. हां. मग तो इथे आल्यानंतर त्याचं एवढं अभ्यास असायचा कॅरेक्टरबद्दल, की कोण आहे माझ्यासमोर?
कोण काम करणार आहे, मग तू दाखव मला कोण आहे. बरं बरं. मग भेटल्यानंतर फुल एकदम कॅज्युअल करणार, मग गप्पा मारणार की तू काय केलं आहेस किंवा काय. आणि मग जर स्क्रिप्ट असेल तर आम्ही तेवढंचं वाचन करून वगैरे आपण एक रिहर्सल करूया का, एवढा तो म्हणजे मलाच टेन्शन आलं होतं की हा डायरेक्ट म्हणजे टेकच्या हां. वेळेला येईल, बाकीच्या हां. वेळेला कोणतरी असेल. हां. तर नाही, तो स्वतः होता. आणि आमचे डिरेक्टर किशोर बेळेकर तर कमाल माणूस आहे. तर त्यांनी ते मस्त जुळून आणलं. पण मला खूप म्हणजे मी विसरू शकत नाही, म्हणजे अशी मोठी माणसं का आहेत, तर ते कळलं की ते असं बघत नाही, ते सीन बघतात, त्यामध्ये कोण कोण आहे त्याच्याशी गप्पा मारून कसा केला पाहिजे, मग तू असं कर, मग आपण असं करूया का, असं. त्यामुळेच तो सीन छान झाला. त्यामुळे तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. तू जे थांबतोयस हो, चांगल्या हो, संधीसाठी, हो, याच्यातून हो. एक ही चांगली संधी मिळते. चांगली संधी मिळते असं. मला. मग तुला थोडासा मागे नेतो, हां, की ज्या काळात तू करिअर सुरू केली हां, आणि तो एक स्ट्रगल सुरू झाला, हां. त्यावेळेला असं होतं की आपल्याला आपले फोटो घेऊन जावं लागायचं हो, निर्मात्यांच्या हो, हो, कार्यालयात. हो, 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 मग हो. तुला तिथे काय फोटोचे अनुभव? म्हणजे तेव्हा आत्ता आपण ऑडिशन वगैरे आता कसं झालं, आता आता खूप घरात पुढे आलो. आता हो पुढे आलो. पण तेव्हा काय होतं, तेव्हा फेमस स्टुडिओलाच फक्त ॲड महालक्ष्मीला. महालक्ष्मीलाच हां, असायच्या. हां, आणि आम्ही फोटो असे घेऊन जायचो असे. हां, त्याच्या मागे लेबल पण असायचे. हां, त्यामध्ये आपलं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, हाईट वगैरे ते सगळं ते मागे ते हां, असायचं ते. हां. आणि ते घेऊन प्रत्येक ठिकाणी फोटो घेऊन जायचं. आणि मग त्यावेळी कधी-कधी असं व्हायचं की सगळे वाटून झाल्यानंतर ना, असं एक ठिकाण येतं की अरे, इथे काहीतरी हॅपनिंग आहे. पण ते शेवटचे 2 फोटो असतात. आणि आणि कॅरेक्टरला त्यांना जे पाहिजे असतो तोच फोटो ऑलरेडी मी कोणाला तरी दिलेला आहे. मग अरे! अरे, आता काय करायचं? मग तेव्हा त्यांना हे फोटो दाखवून की "सर, मी उद्या ह्याची प्रिंटआउट काढून तुम्हाला आणतो, हां, पण तुम्ही बघा वगैरे तुम्ही." हां. नाही, नाही, मला तो लूकमध्ये जरा अ, मजूर वाटला पाहिजे जरा, तर जरा असं गमछावाला असा पाहिजे. तर मग मग मला 2 दिवस द्या. मी फोटो स्टुडिओमध्ये जातो, फोटो हां. काढतो आणि मग तुम्हाला देतो. तर अशा गोष्टी खूप झालेल्या आहेत म्हणजे. पण म्हणजे तरी ते किती फोटो उपयोगी पडले? म्हणजे दिलेल्या एक ऑफर किती आल्या? नाही, त्यामध्ये जास्त काय मला नाही वाटत काही आल्या आहेत अच्छा. अशा. मग? पण ॲड मला मिळाली तिथे. मी पिअरलेसची ॲड तिकडे इक्विनॉक्सचं प्रोडक्शन होतं तिकडे. हो. तर हां, त्या फोटो बघून मला इक्विनॉक्सची ॲड मिळाली होती. हां. ती कलकत्ता पिअरलेसची ॲड होती ती. हां, ती कलकत्त्याला आहे ती कंपनी. कलकत्त्याला हां, होती. आणि मग ती मला ते फोटो दाखवून मला ती हां, ॲड मिळालेली हां, होती. हां, हां. हां. बाकी मी फोटो घेऊन राकेश सरांकडे पण गेलो होतो. अच्छा. हां. त्यांना राकेश पण ते सारंग. फोटो, हां, हां, राकेश सारंग त्यांच्याकडे पण गेलो होतो. मग तेव्हा मला जगावेगळी सीरियलमध्ये तेव्हा दादा गोडकर होते तिकडे. हां, तर ती मिळाली. पण माझा फोटोचे मला खूपच कौतुक आहे. म्हणजे तेव्हा असे भरपूर काय म्हणतात ना, आपल्याकडे ते बायोडेटा असतो ना, तसं हां. फोटो हे माझं महत्त्वाचं होतं, की हे माध्यम सगळ्यांना होतं. माध्यम होतं हां, सगळ्यांना दाखवायचं. हां. तर खूप एक वेगळाच अनुभव आहे तो म्हणजे म्हणजे. खास फोटोशूट करून घेतलं असशील खाल म्हणजे. फोटोशूट मी करून घेतलं. माझे मित्र होता. त्याच्याकडूनच आम्ही कारण तेव्हा काय फोटो सेशनला काही एवढे पैसे खर्च करणं, तेवढे पैसे नसायचे. मग तेव्हा आमचा कॉलेजमध्ये एक ललित म्हणून मित्र होता, ललित नेने म्हणून. हां, लॉली ललित आम्ही नेने. म्हणायचो. हां. तर त्यांनी आमचे तो म्हणाला, "मी फोटो म्हणजे आता डेव्हलपचे आहेत ना, ते पैसे तू मला दे." रील वगैरे असायचे ना त्याचे. हां. त्याचे पैसे मला दे, बाकी मी तुझे काढतो. मग आम्ही त्याच्याच घरी वरती टेरेसवर वगैरे फोटो हिरोसारखे वगैरे असे फोटो काढले होते. हां. तर त्याचा खूप उपयोग झाला. आणि मित्र म्हणून त्यांनी मला खूप मदत केली, की त्यांनी माझे फोटो काढले. आणि तो म्हणाले, "काही नाही, हे तू फोटो तेव्हा तुला काम मिळेल ना, तेव्हा आपण पार्टी करू." असं हां. आमचं ते डील झालं होतं. मग मला काही सिरियल मिळालं, की मग मी त्याला, "चल आज आपण बसूया." चला बसूया. बसूया. हां, मग तो तर ललित मग लेनेला ओळखतो मी. हां, तर तो आपला मित्र ते आहे. हां. खूप म्हणजे ते आत्ता म्हणजे ते पूर्वी खूप मस्त होतं. म्हणजे पूर्वी मित्र खूप एक सतत असायचो. आम्ही संध्याकाळचं नेहमी भेटायचो. हां. म्हणजे दीनानाथ कट्टा असायचा. तिकडे आम्ही संध्याकाळी भेटायचो, गप्पा व्हायच्या, काय चाललंय हे व्हायचं. हां. ते आता कुठेतरी काय म्हणतात ना, ते हळूहळू दुरावत चाललं. म्हणजे आता मित्रच नाही आहेत. आता ही सगळी मित्र फोनवर किंवा WhatsAppला हां. असे झालेत. म्हणजे पूर्वी कसं होतं, आपण एकत्र भेटायचो. तर ते सगळं गेलंय. ते मला त्याचं खूप वाईट वाटतं.
मी आज लग्नानंतर फक्त बायकोला मी हेच म्हणतो की हा आहे ना, हा आम्ही भेटायचो, इथे बसायचो. म्हणजे 6 वाजता आम्ही भेटलो ना की 8-8:30 पर्यंत आमच्या गप्पा झाल्या दिनानाची. ते आज कुठलं नाटक आहे 8 वाजता, मग ते झालं की मग 9 झाले की चला जरा बसू, असं करत मग 9ला बसलो, 10-10:30 पर्यंत घरी, 11 वाजता घरी. हे रुटीन होतं तेव्हाचं. म्हणजे तेवढे गप्पा व्हायच्या, बाकी काही नाही. गप्पा छान व्हायच्या, कुठे काय चाललं ते कळायचं, नाटक कुठे चालू आहे, नवीन कास्टिंग म्हणजे कोण करते का, तर ते तेव्हा व्हायचं. तर ते आता मागे पडत चाललंय हे सगळं. मग आता तुला समजतं कसं कुठे ओपनिंग आहे? आता ॲक्टर्स लोकांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ॲक्टर. अच्छा. त्यामध्ये सगळे ऑडिशनचे सगळे लिस्ट येतात की त्यामध्ये तुम्हाला ते कॅरेक्टर पण देतात की ह्या एज ग्रुपसाठी हे हा रोल आहे. आपण त्यामध्ये कुठे फिट होतो काय हे आपल्याला आधी ते बघावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर मग त्या नंबरला खाली नंबर पण त्यांचा दिलेला असतो. त्या नंबरला आपले फोटो पाठवायचे. जर त्यांना समोरून रिव्हर्ट आला की ओके म्हणून, तर मग ते एक स्क्रिप्ट पाठवतात की तुम्ही ती ऑडिशन पाठवा मला. मग घरात बसून ते स्क्रिप्ट त्यांना जसं पाहिजे तसं करून ऑडिशन त्यांना द्यायची. त्यामुळे आता कुठे फिरावं लागत नाही. आता घर बसल्या ऑडिशन होते. मी आता घरी छोटंसं आपलं करून ठेवलंय. तिकडे मग मी ऑडिशन करतो. मग त्यासाठी माझी मुलगी आणि बायको DOP असते आणि मुलगी एडिट करते का? असं वाक्य, कारण समोरचं गिव्हन टेकसाठी कोणतरी पाहिजे. त्यासाठी माझी मुलगी परी आहे, ती डायलॉग बोलणार, मी त्याच्यावर रिॲक्ट होणार आणि मिसेस माझी ते शूट करणार सगळं. म्हणजे तुला आता ऑडिशन देण्याबद्दल तुझी तक्रार नाहीये जी काहींची असते? नाही, अजिबात नाहीये. म्हणजे घरीच आहे सगळं, त्यामुळे मला तसं काही ऑडिशनची काही. पण मला सांग, राजेश भोसले या नावाला आणि चेहऱ्याला ओळख कधी मिळाली असं वाटतं तुला? दुनियादारीमुळे खरं तर मला. आता तू सिनेमा दुनियादारी. दुनियादारी सिनेमा, संजय जाधव. ते पण किस्सा असा आहे की संजय दादाचा मला फोन आला की राजेश तूने वो फिल्म किया है ना, दुनियादारी सीरियल केलीस ना? तो म्हटलं हां. कौन सा रोल किया तूने? म्हटलं आशिका किया था. अभी कौन सा करेगा तू? कौन सा करेगा? म्हटलं सर तुम्ही सांगा ना, तुमच्या डोक्यामध्ये आहे ते. नाही म्हटलं मी आशिका केला होता मालिकेमध्ये. तू एक काम कर, तू नित्या कर, नित्या, वो अच्छा रोल आहे. म्हटलं सर तुम्ही सांगताय तर म्हटलं चालेल. आणि मग नित्या जे कॅरेक्टर केलं ते एवढं हिट झालं. त्यातला ते सई तामणकरचा जो सीन आहे माझा, हात वळणे हॉस्पिटल कुठे आहे, तो सीन एवढा हिट झालाय की मला आताही लोक म्हणतात की ते हात वळणे हॉस्पिटल कुठे आहे किंवा कोणाच्या पायी पडू नका, फक्त माझ्या पाया पडा. ही 2-3 डायलॉग एवढे फेमस झालेत की अजूनही मला लोक भेटले की सगळे प्रश्न विचारते की मस्त आहे तो डायलॉग, मला खूप आवडतात. आणि ते पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ते जे होतं म्हणजे त्या चित्रपटामध्ये की कुणाच्या पाया पडायची गरज नाही, फक्त माझ्या पाया पड. हे पालुपदनं राजा को दे दे असं स्वप्नील जोशीने सांगितलं संजय जाधवांना. अच्छा. की हे ना त्याला ते करू दे, हे सतत करू दे. जब मी मरेगा ना तब ये बोलेगा ना की सगळ्यांचे नको, मैं पाया पडू नको, मी तुझ्या पाया पडतो. हे जे शेवटी तो बोलेल ना तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल. तर ते तू वो उसको कर ले. तर मग दादा पण एकदम स्पॉन्टिनियसली, मी त्यांना आवडतं, त्यांना सीनमध्ये काही छान काही होत असेल तर त्यांना ते आवडतं. तर ते त्या स्वप्नील जोशी दादामुळे ते पालुपद मला आलं आणि मी माझ्या पद्धतीने ते केलं आणि ते खूप हिट झालं. आणि आजही मला त्या रोलसाठी, त्या डायलॉगसाठी कुठेही इव्हेंटला गेलो तरी मला म्हणतात की तो डायलॉग म्हणा तुम्ही. म्हण बघू आता. म्हणजे तो हाच आहे की सगळ्यांच्या पाया पडायची गरज नाही, फक्त माझ्या पाया पड, तथास्तु. असं ते सतत तो म्हणायचा. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं. मग त्याच्यानंतर लोकांना कळलं की मी नटरंगमध्ये सुद्धा होतो. नटरंग माझी पहिली फिल्म रवी जाधवांची. त्यामध्ये ग्रामीण लुक होता माझा. त्यामुळे पण दुनियादारीमुळे लोकांना नंतर कळलं की अरे हा नटरंगमध्ये सुद्धा होता. तर खऱ्या अर्थाने माझी ओळख ही दुनियादारी सिनेमामुळे झाली माझी. आणि मग त्यानंतर तुझ्यात काय फरक पडला? माझ्यामध्ये फरक म्हणजे एक तर मला खूप बरं वाटलं की मला लोक ओळखत आहेत. आजही मला काही वेळे असे बघून गुगलवर हे करून राजेश भोसले, तर मला खूप प्राऊड का वाटतं, कारण मी खूप सामान्य घरातून आलेलो आहे.
माझी बॅकग्राऊंड अशी नाही आहे. म्हणजे माझे मामा गावामध्ये नाटकं करायची पूर्वी. म्हणजे ते नाट्यसंगीत वगैरे करायचे. तेव्हा लहानपणी मी मामांबरोबर म्हणजे आजोळी मी म्हणालो ना मुरुंबाडमध्ये, हं. तर तेव्हा ते मला घेऊन जायचे. तर कदाचित तिथून काहीतरी आलं असेल मला, की हां. नाटक आपण करूया वगैरे, वगैरे. हां. तर तशी बॅकग्राऊंड माझी स्ट्राँग नाही, की कोण फेमस कोणतरी ॲक्टरचा मुलगा आहे किंवा कोणतरी माझ्या मामा-आबाचे असं फेमस असं कोण नाही आहे. त्यामुळे दुनियादारीनंतर लोकं ओळखायला लागल्यानंतर खूप बरं वाटायला लागलं, की आपण आता जरा लोकं मला ओळखतायत. तर एक एक छान फील आला आणि मग त्याच्यानंतर मग मी सर म्हणालो, की आपण आता आता आपण चांगलं करायचं. लोकांना अपेक्षा आहेत ना माझ्याकडून, की हां. दुनियादारीमध्ये मस्त काम केलंय. तर आता आपण अशी कामं करूया, की आता अजून त्याच्यापेक्षा अजून वेगळं काही करता येईल. तर तो माझा प्रयत्न चालू असतो आणि त्या पद्धतीने आता मी जी कामं करतोय, तर ती तशीच करतोय, की ती कामं बघून लोकांना पोचपावती म्हणजे त्यांना माझं काम आवडेल, अशीच कामं मी सध्या करतोय. काही सांगशील? आता तरी माझे 2 सिनेमे माझे आता येत आहेत. त्यातलं एक आहे मर्दिनी नावाची फिल्म आहे, जी श्रेयस तळपदे निर्माते आहेत. अजय मयेकर डिरेक्टर आहे. तर ती फिल्म आता शूट झालं आहे आता. तर ती आता लवकरात लवकर रिलीज होईल. आय 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 थिंक 3 जुलैला रिलीज होईल ती मर्दिनी. आणि आत्ता एक तांडेल नावाची फिल्म करून आलो आता मी. हां. त्याचं अजून शूटिंग चालू आहे माझं. मी आता कोकणामध्ये 20 दिवस होतो तिकडे आणि त्याचं अजून 3-4 दिवसाचं काम आहे. तर ती एक फिल्म आहे आणि ती अफलातून फिल्म आहे. ती कोणाची आहे? ती संदीप माने म्हणून डिरेक्टर आहेत. तेच लेखक आहेत. गेली 10 वर्ष ते समुद्रावर रिसर्च करतायत आणि खूप वेगळा सिनेमा आहे. समुद्रावर आहे. त्याचे अर्ध म्हणजे काय 50% शूट सगळं समुद्रातच झालेलं आहे. खूप वेगळा विषय आहे. म्हणजे वन लाईन्स जर सांगायचं झालं तर पारंपरिक मासेमारी जी करणारी कोळी आहेत हां. आणि आता जे ट्रॉलर वगैरे आल्यानंतर जी काय अवस्था झाली तो विषय आहे. जास्त मी सांगत नाही. पण अप्रतिम सिनेमा झालेला आहे आणि संदीप मानेने खूप त्याच्यावर रिसर्च केला आहे आणि तो लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे तांडेल. याची प्रमुख भूमिका सयाजी शिंदे आहेत आणि ओम भूतकर आहे. बरीच स्टारकास्ट आहे. ऋषिकेश जोशी आहे, वैभव मांगले आहे, मी आहे, जगन्नाथ निवंगुणे आहे. तशी बरीच स्टारकास्ट आहेत. पण तुला असं नाही वाटत दुनियादारीनंतर ह्या 2 चांगल्या भूमिका मिळायला उशीर झाला? हां, आता तुम्ही ॲक्चुअली करेक्ट बराच करेक्ट उशीर बोललात, झाला. करेक्ट बोललात. कारण मधल्या हां. ह्याच्यामध्ये मी बरेच सिनेमे केले. पण त्यामध्ये मी फक्त रोलच केले. म्हणजे मला म्हणजे गाव बोलावतो नावाचा सिनेमा मी केला. त्याच्यानंतर मुंबई मेरी जान सिनेमा मी केला. त्याच्याबद्दल पण तेवढं कौतुक पाहिजे तेवढं झालं नाही. निशिकांत कामतची फिल्म होती ती. तर ती मी फिल्म केली होती. त्याच्यानंतर अ, अ, अगली फिल्म केली होती अनुराग कश्यपची. हां. मग पण त्याच्यामध्ये ह्या सिनेमे एवढे केले पण कोणाच्या लक्षात नाही आहे म्हणजे असं. नाही, नाही. पण असं काय झालं मध्ये? इतका अडखळला का तू? नाही काय झालं, की कदाचित माझा स्ट्रगल चुकला असेल किंवा मी अप्रोच चुकीचं झालं असेल. कारण मला जेव्हा मुंबई मेरी जान जेव्हा मी केला के मेननबरोबर, तेव्हा मला निशिकांत कामतने सांगितलं होतं, की कसं आहे तू फिल्म आता रिलीज होते. तर रिलीज झालं म्हणजे ती ताजं-ताजं आहे. त्यामुळे तू आत्ताच सगळ्यांना भेटलास ना, प्रोडक्शन हाऊसमध्ये भेटलास ना, तर तुला अरे कारण लोकं बघतात. हां. फ्रायडेला कुठली फिल्म येते म्हणून सगळे आपल्या इंडस्ट्रीचे लोकं हो, बघतात. हो. त्यामुळे तू तेव्हा सगळ्यांना भेट तरच तुला तशी कामं मिळत जातील. पण तेव्हा मी मराठी नाटक करत होतो. श्यामची मम्मी केलं होतं तेव्हा. तर त्याचे दौरे असायचे. असेचे मी काही कमर्शियल प्ले तसे करत होतो मध्ये-मध्ये. तर त्यामुळे ना मी थोडा कदाचित आळसपणा झाला असेल. मी व्यवस्थित अप्रोच झालो नाही हिंदीमध्ये. की स्वतःचा पी-आर जमला नाही. मला पी-आर जमला नाही. म्हणजे तसं आता जो पी-आर चाललाय ना, म्हणजे आत्ता मी आता Instaला वगैरे सतत असतो किंवा आत्ता मी अपडेट झालोय, तर तो आधी नव्हतो मी. मी म्हटलं की आत्ता जर आपण मागे राहिलो, तर मग खूपच मागे जाऊ आणि मग कोणी विचारणारच नाही आपल्याला. त्यामुळे आता अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग ते मी शिकवण म्हटलं की ते आपल्याकडून चुकलंय. म्हणजे तेव्हा मला निशिकांतने सांगितलं होतं ते थोडं माझ्याकडून राहून गेलं किंवा नाही जमलं मला.
तर आता तसं नाही चालणार. त्यामुळे मी आत्ता अप टू डेट म्हणजे काय चाललंय किंवा मी काय करतोय. कधी-कधी घरातले पण म्हणतात, "अरे एवढं दाखवू नकोस." चहा प्यायलो. हां, कशाला ते? लोकांना कळतं तू काय करतोयस किंवा काय. म्हटलं, "नाही, नाही, थोडं जरा अपडेट राहिलं पाहिजे." पण लोकं तुला मग असुरक्षित वाटते की स्पर्धेची भीती वाटते? थोडं स्पर्धा असं वाटतंय मला, की स्पर्धा खूप आहे आपल्या ह्याच्यामध्ये. अच्छा. असं वाटतं, की मग आपण मागे पडतो की काय? की आता सगळे पुढे गेलेत. म्हणजे आत्ता टूरटूरमधले जर आजच्या तारखेला. आजच्या तारखेला आता बघितलं तर टूरटूरमधला जो माझा 30 वर्षापूर्वीचा जो प्रवास आहे, हां. त्यातले ते तर बाकी सगळे सगळे पुढे म्हटलं तर गेलेत. सगळे पुढे गेलेत. हां. मग त्यामुळे मीच मागे राहिलोय असं मला वाटतंय. तर मला खूप अजून मेहनत करायची आणि पण हे ती तुझी स्वीकारायची तयारी आहे म्हणजे. हो, मग मी ॲक्सेप्ट करतो, की मी थोडा मागे पडलोय. तर आता मला थोडीशी जरा मेहनत घ्यायची आहे. मी प्रत्येकाला भेटतो. असं काही नाही, की हा मोठा आहे म्हणजे मी ह्याला फोन नाही करणार, असं काही नाही. मी स्वतः फोन करतो. मी तळपदेला पण फोन करतो, अच्छा. राजवाडेला पण कॉल करतो आणि तेही माझ्याशी गप्पा मारतात. हां. "सांग, थांब जरा, असेल तर तुला सांगतो." आणि आणि तेही माझ्याशी तेवढेच ह्याने बोलतात. असं नाही, की काही नाही म्हणून असं काही नाही. ते हां. ते तेवढाच रिस्पेक्ट देतात, की राजा मला मर्दिनीमध्ये श्रेयस तळपदेने रोल काढलाय. अच्छा. स्क्रिप्टमध्ये रोलच नव्हता. हां, मग? त्यांनी त्याचं मी स्टोरी बघितली. स्वामी समर्थ मठमध्ये ते सिनेमा करणार आहेत म्हणून तिकडे त्यांनी अ, गेले होते. तर त्यांनी स्टोरी टाकली होती. तर मी जस्ट हां. शुभेच्छा नवीन सिनेमासाठी असं मी ते टाकलं होतं आणि मला आवडेल काम करायला. तर त्यांनी लगेच अजय मयेकरला सांगून, की राजेशला याच्यामध्ये काहीतरी कॅरेक्टर आपण काढूया आणि ते मस्त डेव्हलप झाले. म्हणजे ती फिल्म बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आता. तर ते ही खरी मैत्री आहे, की लगेच त्यांनी माझा विचार करून त्यासाठी माझ्यासाठी त्यांनी रोल काढला त्या सिनेमा. बरं तू म्हणाला मधल्या म्हणजे आता हे अडथळ्याची शर्यत झाली हो, तुझ्यासाठी हो, की हो. म्हणजे स्पीड ब्रेकर आले. हो. पण तुला असंही झालं असेल ना, की तुझी निवड झाली आणि नंतर तुला कळलं अरे मीच नाही पिक्चरमध्ये. हां. सांग तर सांग. तुझ्याकडनं येऊ दे. हां, असं तर बरेच झालंय म्हणजे असं 1-2 नावं सांगायला हरकत नाही. तर आता ते पिक्चर झालं ना, मागे पडलं. आता तू सांग ना. नाही असं सांगला काय की हरकत आहे. 30 वर्षाचा अनुभव आहे तुझ्याकडे. हो, हो, घाबरायचं हो. काय? नाही, नाही घाबरायचं तसं काही हे नाही. पण दुनियादारीनंतर मला काही दादांचे काही मिळालेच नाहीत हां. सिनेमे. मला जेवढं अपेक्षित होतं तसं त्यांच्या सिनेमात मला थोडं नाही मिळालं. तर मला थोडंसं वाईट वाटलं, की का असं झालं म्हणजे मला इच्छा होती कारण पण नाही झालं ते. मग मी त्यांना फोन केला होता, की म्हटलं हां. काय कारण त्यांनी एवढे त्याच्यानंतर बरेच सिनेमे हो, त्यांचे हो, आले हो, होते. हो. पण तसे काही पण कदाचित ते म्हणाले पण मला, की "काही रोल नाही तुझ्यासाठी." तर म्हटलं, "ठीक आहे, ठीक आहे. चालेल मग जेव्हा असेल तेव्हा मला नक्की सांगा." आणि मी सगळ्यांशी असंच बोलतो म्हणजे खूप पॉझिटिव्ह घेतो. मी अजिबात निगेटिव्ह हा विचार करत नाही. कारण एकदा निगेटिव्ह विचार आला, की मग हां. पूर्ण आप आप म्हणजे मी स्वतः माझा माइंड जर निगेटिव्ह झाला तर ते मलाच करेक्ट. म्हणजे काय घातक आहे ते. त्यामुळे मी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मी जरी आता मागे असलो ना, तरी मी पॉझिटिव्ह आहे, की नाही मी पण आता सस्टेन आहे ना, मी करतोय ना काम. मला 4 पैसे येतायत, ठीक आहे ना. तर आता ते नाव माहिती आहे आता कधी होईल तेवढं नाव, त्यासाठी अजूनही वाट बघतोच आहे मी आणि अजूनही पॉझिटिव्ह आहे, की मला मिळेल छान. पण असं पण झालं असेल ना, की तुझा रोल 4 दिवसाचं चित्रीकरण झालं आणि पडद्यावर एवढंसंच आलं? नाही तसं तर कुठे काही तसं काही झालं नाही माझं. म्हणजे दुनियादारीच्या वेळेला सुद्धा काही झालं नाही किंवा प्यार वाली लव्ह स्टोरीला पण तो रोलच तसा होता. म्हणजे तसं काही मला चित्रपटामध्ये जे दिलं होतं तेवढं जेवढं चित्रित झालं तेवढं जे पडद्यावर जेवढं आलं. आलं म्हणजे म्हणजे असं काही एडिट वगैरे काही झालं नाही. हां, मग तेवढं तू फक्त लोकांना माझं प्रॉब्लेम काय होते हिंदीमध्ये माझी गडबड काय होते, ते आपण चित्रपट आपण ऑडिशन देतो हिंदीमध्ये आणि त्यांना भयंकर आवडतात आणि आपलं मराठी कॅल्क्युलेशन मानधनाचं आणि मग आपण तिकडे गडबडतो. म्हणजे ते लोकं हिंदीवाले जे करतात ना, तेवढं आपल्याला ते जमत नाही. मग आपण बोलतो आणि मग ते ना आपलं काम ना 2 दिवसात काढून टाकतात. आपल्याला ती अमाउंट वाटते, की येस आपण हां, एवढे हां, बोलले आपल्याला मिळालेलं आहे. हां. पण नंतर सिनेमा बघतो तेव्हा असं वाटतं, की अरे ह्यांनी 2 दिवसात माझे 10-12 सीन काढले आहेत आणि ते पूर्ण हां. फिल्ममध्ये आहेत.
तर अशा वेळेला थोडंसं वाईट वाटतं, की थोडं जरा आपण मराठी म्हणजे की आपण काही कमी नाही आहोत. आपण टॅलेंटेडच आहोत. प्रश्नच नाही. हां. थोडं आपण आता फायनान्शियली सुद्धा बोलायला स्ट्राँग झालं पाहिजे, की येस मैं इतना ही लेता हूँ. मी 1,00,000च पर डे घेतो. हे आपण बोलतच नाही. आपण बोललं पाहिजे ना. आपण काय कमी आहोत? आपल्याकडे आहे टॅलेंट. आपण काय बोलत नाही? मग जेव्हा समोरचा जेव्हा म्हणतो ना, की मी एवढा-एवढा पर डे घेतो, तेव्हा मग असं वाटतं, की अरे ह्याच्यापेक्षा तर मी घेऊ शकतो. हो. मग तेव्हा असं वाटतं, की नाही, नाही हे आता बदललं पाहिजे. त्याशिवाय थांबणार नाही. मग ते आता मी आता करायला लागलोय, की आता आपण डायरेक्ट हिंदीमध्ये तर मी अव्वाच्या सव्वा सांगतो. म्हटलं मला सांगा मला. तुझा अनुराग कश्यपचा अनुभव कसा आहे? अनुराग कश्यपचा अ, अ, अनुभव म्हणजे अनुराग कश्यप बऱ्यापैकी मराठी ॲक्टरना रिस्पेक्ट करतो आणि बरेच मराठी चित्रपट तो बघतो. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा त्यांनी मला कैलाश म्हणून हाक मारली. कारण मी बाबू बँड नावाचा एक सिनेमा केला होता. ज्याला त्याला राष्ट्रीय नॅशनल पुरस्कार. अवॉर्ड मिळालं होतं. हो. तर त्यामध्ये माझं उत्तम कॅरेक्टर होतं त्यामध्ये. मी भेटलो आणि आम्ही ब्रेक झाला तेव्हा आम्ही एकत्र जेवायला बसलो. तर म्हटलं, "सर आपने मुझे कैसे कास्ट किया?" तर तो म्हणाले, की "अरे मैंने आपकी फिल्म देखी बाबू बैंड बाजा. कैलाश का कॅरेक्टर आपने किया ना." मी वेडाच झालो. मी म्हटलं, की एवढा मोठा डायरेक्टर म्हणजे एवढं सगळं बघतो तो. म्हणजे असं नाही आहे, की कोणाला काय द्यायचं आहे, काय रोल द्यायचा आहे, तर तो सगळं बघतो. म्हणजे मराठी नाही, हिंदी नाही, सगळं बघतो तो. तर त्यांनी तो म्हणतो, की म्हणून तो सिनेमा बघून मला त्या रोलसाठी तू करेक्ट वाटलास म्हणून मी तुला कास्ट केला. आणि मग त्या खिशातून त्याने ना एक डायरी काढली. ती डायरी म्हणजे अख्खं सिनेमाचं स्क्रिप्ट होतं ते. अच्छा. एवढंच. अरे वाह! आणि तो त्याच्यात तो हां. की असे मी पॉइंट लक्षात ठेवून ते आता हां. ह्या रोलसाठी तू हा हां. सीन तू करणार हां. आहेस किंवा हे. तर हे सगळं मला एक सगळं नवीनच होतं ह्या सगळ्या गोष्टी. हां. पण मजा आली त्या आणि तो डिरेक्टर असा आहे ना, की तो जसं आता तुम्ही कसं वाटलं, की आपण गप्पा मारूया, हां. बिनधास्त बोल. तर हां. तसं ते आहेत, की ते खूप फ्रँकली गप्पा मारायचे. बिनधास्त तुला जे पाहिजे तसं कर. कुठे काही चुकलं तर मी तुला सांगेन किंवा काही तुला ॲड करायचं असेल तर मला सांग, आपण करू. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मी खूप फ्री होतो. मग तुझं असं म्हणणं आहे कलाकाराला हे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे? मिळालंच पाहिजे. तरच तो ॲज अ ॲक्टर म्हणून फुलतो आणि त्याच्यामुळे सीन चांगला होतो. जर त्याला बर्डन आणलं, हां. की डिरेक्टर की मला मी मी माझं विजन आहे तसंच बोललं पाहिजे. असं जर केलं तर जरा माझं असं मत आहे, की हां. गडबड आहे. असं नाही झालं पाहिजे. म्हणजे त्यालाही तुम्ही त्याचंही काहीतरी त्या कॅरेक्टरबद्दल. कॅरेक्टरबद्दल करेक्ट. स्टडी असेल ना, तर हां. त्यालाही तुम्ही थोडी मुभा दिली पाहिजे. हां. तरच ते तो सीन चांगला होईल आणि हां. त्या एक सीन चांगला झाला तर सिनेमा चांगला होईल. करेक्ट तर आहे अगदी. ॲक्टरला मुभा दिलीच पाहिजे. पण मला सांग, आता तू इकडे आमच्याकडे आलास. तू विरारवरनं लोकल ट्रेन पकडली. हं, ठीक आहे, एसी आहे. हं. नंतर मेट्रो पकडली. हो. मग इथे आला. हं. हे जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने तू फिरतो, हां. तुला ओळखत असेल ना? ओळखतात ना. मग ते मला 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 विरारमध्ये एकदा गर्दीमध्ये चढल्यानंतर मला एकाने विचारलं होतं, की "तू ट्रेनने का येतोयस?" म्हटलं, "म्हणजे?" "नाही, नाही, तू ॲक्टर आहेस ना, मग तू का येतोयस?" म्हटलं, "असं काही नाही. मी गेली कित्येक वर्ष जेव्हा मला ओळखत नव्हते, तेव्हा सुद्धा मी ट्रेननेच प्रवास करत होतो. हां. म्हणजे मी गोरेगावला राहायचो, तेव्हा कॉलेजला जायचो, तेव्हा मी ट्रेननेच नाही, जायचो. नाही, ते ठीक आहे. आणि हां. ट्रेन हा उत्तम माध्यम आहे. हां. आणि मला लवकर पोहोचायचं असेल तरी आणि बरं मी ट्रेनमध्ये सुद्धा मास्क लावून जातो. कारण ओळखू नयेत म्हणून. हां. तरी लोकं ओळखतात. ते म्हणून कसं ओळखणार ना, तुमची डोळे बघून आम्हाला लक्षात आहे की तुम्ही ॲक्टर आहात आणि तुम्ही मला अशी किती जणी ओळखलेत. मी जरी मास्क वगैरे लावला ना, हां. तरी माझं फोरहेड किंवा काय माहिती नाही ते ओळखतात आणि मग बसायला जागा देतात, की गर्दी असेल तेव्हा आपण काय म्हणतो की नाही, नाही आपण कारण मला सवय आहे. मला आवडतं. मला सार्वजनिक ठिकाणी प्रवास वगैरे असं काही नाही, की आता माझे पैसे आलेत, माझ्याकडे गाडी आहे, सगळं आहे. पण मला हा प्रवास काय कारण लवकरात लवकर आपल्याला तिकडे सेटवर जायचं असतं आणि माझं विरारमधून हायवेने यायचं म्हटल्यानंतर एवढं ट्रॅफिक आहे तिकडे, की एकदा माझं वस्त्रांचा शो होता इकडे घाणेकरला होता शो माझा. अच्छा. हां. आणि तेव्हा मी, माझी बायको, मुलगी आम्ही तिघंही जात होतो गाडीने आणि फाउंटनला मी जो अडकलो. 8:30चा शो. मी 7:30 पावणे 8पर्यंत फाउंटनला होतो. मी पूर्ण गेलोच होतो. म्हणजे मला घाम आला. मला आता काही टेन्शन नाही लागलं. मी प्रसादला फोन केला, "अरे मी अडकलोय," की "नाही, नाही, नाही, रिलॅक्स राहा, रिलॅक्स राहा. होईल सगळं, होईल." आणि मला पोहोचायलाच 8, 8:15 झाले
आणि खरं स्वामींची कृपा, तोपर्यंत प्रेक्षक पण थांबले होते, बाकीचे पण काही अडकले होते आणि मग तो नंतर तो प्रयोग सुरू झाला. तर अशा गोष्टी होतात म्हणून मग मी तेव्हाच कानाला खडा लावला, की अशा वेळेला बघायचं आधी Googleवर, की काय सगळं सेफ आहे का? नाहीतर मग आपला ट्रेन बेस्ट आहे आणि मग मी ट्रेनने प्रवास करतो आणि त्याने आपण वेळेत तरी पोहोचतो. पण ट्रेनला मध्ये तुला कॅरेक्टर पण भेटत असतील ना? खूप मिळतात, खूप मिळतात. म्हणजे काही जे असतात ना, म्हणजे आले पाकलेलो असे मी काही ऐकले पण हां. होते, की म्हणजे त्या अदरक की गोली है असं काहीतरी त्यांचं, पण ते टोन असायचा ना तो, हां. आता मला आठवत नाही, पण आठवलं की सांगतो मी. हां. पण ते मी पकडायचो, की अरे हां, हे कुठेतरी मला करायला आवडेल हां. किंवा असं कॅरेक्टर आलं की सर्दी, खासी, झटपट मोकला, ये गोली है न्यारी, अदरक की गोली. तर हे ना ते हां. म्हणजे ते बिंबलंय कुठेतरी. हां. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला जर करायचं असेल, तर ते मग आम्ही काही इव्हेंटला वगैरे ते अशा आम्ही गोष्टी करतो. हां. मग ह्या इकडले काही अनुभव जर असतात, तर त्या तिकडे आम्ही वापरतो. पण बऱ्याच गोष्टी मिळतात तिकडे. ट्रेनमध्ये बरेच कॅरेक्टर बघायला मिळतात आणि त्या आपल्याकडे काय म्हणतात ना, की आपल्याकडे ते एक खजिना आहे, की हां. तो आपल्याकडे ठेवून देऊया, लाईव्ह की खजिना. हा लाईव्ह खजिना आहे आणि तो आपल्याला कधी-कधी मिळतो. कधी-कधी एंटरटेनमेंट पण होतं. हां. भांडणं काही वेळेला उगाचच त्याला काही अर्थ नसतो. पण आता गर्दी आहे म्हटल्यानंतर ते होणारच. पण तरीसुद्धा काही भांडणं मग तुझं होतात ना. झालंय वाद? नाही, माझं नाही झालंय. कारण मला प्रॉब्लेम होतो, की मला भांडताच येत नाही. त्यामुळे मग मी आपलं बाजूलाच राहतो. मी काही भांडत नाही. हां. त्यामुळे बाकीच्यांचं भांडण बघताना मी समजवतो, म्हटलं, "अरे नको, ठीक आहे, त्याची चूक असेल, ठीक आहे. पण कशाला आता 2 स्टेशनने तुझं घर येणार, तुझं स्टेशन येणार. तेवढ्यासाठी कशाला भांडत बसतो?" मग अशा वेळेला ते लोक शांत पण होतात. नाही, नाही, बरोबर आहे. कारण ते थकून-वागून आलेले असतात. माझं कसं असतं, मी जनरली लेट येतो. म्हणजे मी रात्री 11च्या नंतरच येतो. म्हणजे शिवाजीला असेल तर मग लेट येतो. मग गर्दीमधून येत नाही. पण कधी-कधी लवकर यावं लागतं, तेव्हा मला अडकायला लागतं मग. नाईलाज असतो. मग तेव्हा अशी माणसं भेटल्यावर त्यांना समजवलं, की ते पण समजतात. ते थकून-बघून येतात, ते भांडतात. पण त्यांना कोणीतरी रिअलाईज करून दिलं ना, की ठीक आहे ना, जाऊ दे, तो पण थकून-बघून आलेला आहे. तर ठीक आहे ना, त्यांनी धक्का मारला म्हणजे चुकून झालं असेल ना ते, तेवढं कशाला? आता तू कुठे उतरणार आहे? मी रोड. मग झालं की आता बोरिवली आहे ना, 2च स्टेशन आहे. कशाला मग प्रेशर? ह्याच्यातून तुझा प्रवास चाललेला आहे हो, म्हणजे. आणि मी खूप आनंद घेतो, खूप मजा घेतो. त्यामुळे माझी खूप मित्रमंडळी आहेत. मी कुठेही गेलो तरी मला माझ्याकडे जेवण म्हणजे आज मी पुण्यात आहे म्हटल्यानंतर माझा एक मुबीन म्हणून मित्र आहे, अच्छा. हां. की तो म्हणजे माझं जिकडे शूटिंग असेल तिकडे पार्टी तो सगळंच अरेंज करून ठेवतो, की कुठे जायचं आहे, काय फिश पाहिजे का तुला आवडीचं. म्हणजे हां. लाड करणारी लोकं माझ्याकडे. पुणा म्हणू नका, गोवा म्हणू नका. आता मी कोकणामध्ये वेतोबा नावाची सीरियल वर्षभर करत होतो. तर तिथले काही मित्रमंडळी आहे, जे आत्ता मी तांडेलची फिल्म करायला गेलो तर मला डबे घेऊन यायचे. तर ह्या गोष्टी माझ्या खूप होतात, कारण माझा स्वभावच असं असल्यामुळे, की प्रेमळ असल्यामुळे, की लोकं अट्रॅक्ट होतात. मी त्यांच्याशी छान गप्पा मारतो. त्यांना आवडतं. त्यांना जास्त आवडतं, की हा ॲक्टरसुद्धा आमच्याशी असं कसं काय नॉर्मल बोलू शकतो. मग कसं बोलू शकतो हां, नॉर्मल? मी नॉर्मल अशाच गप्पा मारतो. त्याच्याशी चहा प्यायला असेल तर, "हां, चल बसू चहा पिऊया." तर तो हां. आधी हडबडतो, की हा हां. कसा काय तयार झाला हां. करायला. हां. आधी त्याचं असं असतं, की एक फोटो काढू का तुमच्याबरोबर? हां. असं इथून सुरुवात होते. तर बरोबर मग आहे. मीच हां. त्याला म्हणतो, "दे मोबाईल दे तुझा, आपण सेल्फी काढूया." हां. तर तिकडेच तो खलास होतो. "अरे, हा तर एकदमच नॉर्मल आहे." तर म्हटलं, "अरे नॉर्मल काय? ॲक्टर म्हणजे काही वेगळं काही त्याला नाही आहे. तो पण तुझ्यासारखाच माणूस आहे ना." तर मग अशा मित्र माझे खूप झालेले आहेत. आणि पण ह्या अशा ग्लॅमरच्या क्षेत्रात वावरून सुद्धा तुला नॉर्मल राहणं कसं काय जमलं? ते जमतंय? मग ॲक्च्युली मला नॉर्मलच आवडतं. कारण मी बरीच मंडळी बघितलीत, जी एक सिनेमे झाले, की ते 7व्या आसमानावर असतात आणि त्यांना मी नंतरही बघितलेत, की ते आता कुठे आहेत. कुठे? तर आता कुठे आहेत, काही वरती पण गेलेले आहेत. तर हो. पैसे आल्यानंतर तुम्हाला व्यसनं पण लागतात. तर तुम्ही तो कंट्रोल केला पाहिजे आणि ते काही जणांना जमलं नाही आणि ते ह्या 30 वर्षामध्ये मी पाहिलं. त्यामुळे मला असं वाटलं, की ह्या गोष्टीमधून आपल्याला काय शिकलं पाहिजे. आपल्याकडे पैसा येतोय, पण आपल्याकडे काही हे नाही आहे, फिक्स इन्कमवालं काही नाही आहे, की मला मिळणार आहे. आता हे जे पैसे येणार आहेत, तेच मला साठवून मला पुढचं आयुष्य काढायचं आहे.
ते हे मला कळल्यामुळे मी थोडं जरा बॅकफुटलाच असतो. मजा पण आपलं थोडीशीच करायची. पण ते आता मला कळायला लागलं आहे, की आता जे जे दिसतं आपल्याला सिनेमामध्ये, की लोकांना वाटतं की झगमगाट आहे, ज्याच्याकडे सॉलिड पैसा आहे. तर ते हे सगळं खोटं असतं. ते आपण त्यांना दाखवतो आपण. ते कॅरेक्टर असतं ते आपण दाखवतो. पण ते लोकांना ते कळत नाही. पण ते त्यांना जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारतो ना, तेव्हा त्यांना रिअलाईज होतं, "अरे हो, हा नॉर्मलच आहे. हा तिकडे फक्त ते ॲक्टिंग करत होता तसं." त्यामुळे मला नॉर्मल वागायला आवडतं आणि मी तर सगळ्यांना सांगेन, की तुम्ही असं नॉर्मलच राहा. तर खूप म्हणजे तुम्हाला ब्लेसिंग मिळतील. मला खूप लोकांचे ब्लेसिंग मिळतात. म्हणजे आत्ता एक तर मला असा माणूस भेटला होता, की मी विरारला चाललो होतो, तर त्यांनी मला थांबवलं. विश्वनाथ शेट्टी, कन्नड आणि मला थांबवलं त्याने. "सर मी तुमची फिल्म बघितली दुनियादारी." कन्नड हां तो. म्हटलं, "हां, मला कळतं मराठी मुझे आता है आणि मी तुमचं ते कॅरेक्टर बघितलं होतं. तर मला तुमचा नंबर हवा आहे." तर आणि मी दिला. बायको म्हणते, "तू पागल आहेस का? कुणाला काही नंबर वगैरे कशाला देतोस तू?" म्हटलं, "हे बघ, मला ना त्याच्या डोळ्यात दिसलं, तो काही फसवणारा नाही आहे किंवा मला माहिती आहे तो कसा आहे." आणि त्यांनी मला ना 8 दिवसांनी परत फोन केला, की "सर मी एक फिल्म करतोय कन्नड, तर त्यामध्ये एक रोल आहे, तर तुम्ही कराल का?" म्हणून. तर मी म्हटलं, "अरे मी करेन, पण मला कन्नड बोलता येत नाही." तर ते, "नाही, नाही, ते मी तुम्हाला लिहून देतो. ते तुम्ही तेवढं पाठांतर करा. बाकी मी सगळं करतो." फिल्म केली, छान पैसे आले. बायकोला म्हटलं, "हे बघ, आता काय बोलशील तू?" अच्छा. तर हे तिकडे जाऊन गेली? नाही, नाही, ही इकडे विरारमध्येच केली. अच्छा. हां. कारण त्यांनी काय केलं, आता तो चेन्नईला गेलाय. तिकडचा आता कांताराचा एक पोलीस आहे. तो पण त्या फिल्ममध्ये आहे. तर त्यांनी काय केलं, की आता मी मुंबईतला आहे ना, तर हां. माझे सीन इकडे केले. हां. आता काही सीन आहे तो तर तिकडे जाऊन चेन्नईला जाऊन तो करणार. अशी करून तो एक ती फिल्म बनवतोय. तर हां. आत्ताच मी ती फिल्म केली. त्याचं शूट चालू आहे, पण ते तिकडे चालू आहे. पण त्यांनी माझे सीन त्यांनी फक्त माझ्यासाठी फक्त त्यांनी विरार वसईमध्ये ते शूट केलं. अरे वाह! हां. हे चांगलं आहे. ही चांगली हे आहे म्हणजे. हे म्हणजे नॉर्मल राहतो त्यामुळे लोकांना माझ्याबद्दल सहानुभूती आहे, की "अरे नाही, नाही मला तुमच्यावर काम करायला आवडेल." म्हणजे तिथे सेटवर सुद्धा गेल्यानंतर काही असं माझं हे नाही आहे, की मला ज्यूस म्हणजे मला हे पाहिजे, मला असलं काही नाही. ठीक आहे, तुझं काय बजेट आहे ते मला कळू दे. माझं हे बजेट आहे. तुला परवडणार का? नाही, नाही. ठीक आहे, ठीक आहे. ह्याच्याच आपण एवढं-एवढं करू. म्हटलं ओके. फक्त जे देशील ते मला पॅकअप झाले त्याला हातात मिळाले पाहिजेत आणि ते मला मिळाले. मग काय? तर अशा गोष्टी होतात. तू बोलता-बोलता एक गोष्ट म्हणालास, की काही लोकांचं तू वागणं असं म्हणजे पाय घसरलेलं वागणं म्हण किंवा डोक्यात हवा गेलेलं वागणं म्हण, असे काही अनुभव आले तुला? नाही अनुभव म्हणजे काही मित्र आहेत त्यांची नावं नाही सांगणार, पण चांगले कलाकार आहेत. पण ड्रिंकमुळे एवढे हे झाले, की आता त्यांची अवस्था अशी खूपच वाईट आहे. म्हणजे अच्छा. खूप म्हणजे बेकार अवस्था आहे. पण अशी आहेत लोकं, पण त्यांना अजूनही कळत नाही, की आपण का असं वागतोय किंवा पण ते नेमकं व्यसनी का झाले असतील? काय तेव्हा पैसा होता, तर तो म्हणून ते प्यायला लागले आणि मग ते व्यसन झालं आणि मग ते वाढतच गेलं आणि मग मग अशा वेळेला काही-काही वेळेला वाईट वाटतं, की कधी फोन करून, "अरे, जरा मला जीपे कर रे," असं वगैरे सांगितलं, की अरे रे! अ, वाईट वाटतं असं. पण मग तिच्याकडे काम नाही म्हणून ते फ्रस्ट्रेट झाले असतील का? काहीच कळत नाही मला. हां, तेच असणार कारण काम नसल्यामुळे कारण तेव्हा एक पीक अवर होता. हां आणि तेव्हा त्यांना कामं मिळत होती. पण आता त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांना कोण काम देत नाही. आणि ते फ्रस्ट्रेट होऊन मग काय होतं मग बाकीचे लोकं फॅन असतात ते त्यांना बोलून हे करतात. पण ते किती दिवस चालणार ना? तर ते आपण आता काय बोलणार? कारण सगळा एज ग्रुप आम्ही सेमच एज ग्रुपवाले आहोत. आता मी जर काय बोलायला गेलो तर तो म्हणेल, की "तू मला काय शिकवणार?" तर हां. मग अशा वेळेला असं वाटतं, की न बोललेलंच म्हणजे न बोललेलंच हां. आपण शांत आपलं राहिलं काम हां, आपण आपलं काम करत राहायचं. आपल्याकडून जेवढं जमेल तेवढं आपण करायचं. ज्या वृत्तीचं असल्यामुळे मी काही जास्त फक्त त्याला सांगू शकतो, की "बाबा हे थांबव" किंवा "हे आता करू नकोस." ह्याच्या व्यतिरिक्त पुढे काय आपण काय बोलणार? बरं मला सांग 30 वर्षामध्ये तुला ह्या मनोरंजन उद्योगाने नेमकं काय दिलं? प्रसिद्धी दिली.
थोडेफार पैसे दिले ज्याच्यामुळे मी घर घेतलं. छान बायको दिली. तिला ॲज अ कलाकार म्हणून तिला मी खूप आवडतो. त्यामुळे ती दिली. छान मुलगी मला आता आहे आणि खूप म्हणजे माझे आई-वडीलसुद्धा त्यांचासुद्धा आशीर्वाद आहेच. तर छान फॅमिली आहे माझी आणि त्यांच्यामुळे सध्या मी जे काही जगतोय किंवा ज्या गोष्टी माझ्या चालू आहेत, ज्याला मला सपोर्ट मिळतोय, या सगळ्यांमुळेच आहेत. म्हणजे बायको आणि मुलगी तर माझ्या म्हणजे काय म्हणतात ना, माझ्यासाठी आयडियल आहेत दोघंही आणि त्यांचा भयंकर सपोर्ट आहे मला. तर त्यांच्यामुळेच मी आज जो का आहे इथे, आता जो इथून इथपर्यंत आलोय, तर त्यांचाच सपोर्ट आहे. त्यामुळे मी फॅमिली मॅन आहे. हो, फॅमिली मॅन आहे आणि मी त्यांना विसरू शकत नाही. त्यांच्यामुळेच मी आहे. त्याचमुळे मी पण नाहीतर मी पण वाहवत गेलो असतो. मी सुद्धा ड्रिंक करत राहिलो असतो. पण ह्या बायकोमुळे ह्या गोष्टी खूप कमी झाल्या आणि छान आहे. म्हणजे मलाही आता बरं वाटतं, की अरे आपण आत्ता ह्या एजला आपण अजूनही करेक्ट आहोत. आपल्याला अजूनही लोकं बोलवत आहेत कामासाठी. म्हणजे मी अजून सातत्य ठेवलंय. म्हणजे असं नाही, की कोण राजेश भोसले? अच्छा, अच्छा. काय केलं होतं रे त्याने? असं असं कोण बोलत नाही. बघतोय कुठेतरी काहीतरी दिसतोय. म्हणजे तो काम करतोय. तर तो एक आनंद आहे. ही सगळी स्वामींची पण कृपा आहे. स्वामींचा मी भक्त आहे आणि त्यांच्याचमुळे सगळ्या गोष्टी घडतायत आणि अशाच पुढे पण चालू राहतील. तर राजेश, आता आपण हे बघ, रॅपिड फायर घेतोय. हं. तो आता काय निवडतो ते बघूया. एकदा काय झालं की बाबू बँड बाजा, एकदा काय झालं, तारक मेहताचा उलटा चष्मा की दुनियादारी सिरियल. दुनियादारी सिरियल. पण तो तारक मेहताचं वैशिष्ट्यपूर्ण आहे ना. हां, ते ते ती जरा वेगळं आहे. हां. कारण तो एपिसोड म्हणजे आजही लोकं बघितलं की मला म्हणतात, "अरे, कालच तुझा एपिसोड बघितला." तर ते सगळं खोटं आहे. ते काही काल वगैरेचं नाही आहे. तो 5-6 वर्षापूर्वीचं एपिसोड आहे. म्हणजे जसं सत्यनारायणाची पूजा असली की आपण कसं पूजेची कॅसेट लावतो की नाही, हां. तसं रावण दहन जेव्हा असेल, म्हणजे म्हणजे दसरा हां, हां. तेव्हा तो एपिसोड लागतोच लागतो. ते गेली 5-6 वर्ष चालू आहे आणि 5-6 वर्ष मला लोकं हेच फोन करून सांगतात, "अरे, तुझा एपिसोड बघितला काल." हां. तो म्हटलं, "अरे, तो काल जो बघितलास तो काही कालचा फ्रेशवाला नाही आहे. तो खूप जुना आहे." तर ते गेली कित्येक वर्ष म्हणजे रावण दहन असेल तेव्हा तो एपिसोड दाखवतात. पण त्या रोलचं काय वैशिष्ट्य? तो वैशिष्ट्य म्हणजे तो रोल खूप छान रोल होता. म्हणजे त्यामध्ये मी रावण दहन म्हणजे तो पुतळा बनवणारा तो व्यापारी असतो आणि माझी अट अशी असते, की जोपर्यंत रावण दहन होत नाही, तोपर्यंत मी पैसे घेणार नाही. आणि प्रत्यक्षात रावण येतो, तो म्हणतो, "आधी दहन कर. दहन नको करूस." हां. तर तो जेठालाल आहे ना, तो मधल्या-मधल्या फसला गेलेला आहे, की हा म्हणतो, की "कर." मी म्हणतो, की "नाही, पैसे मी घेणार नाही." तर तो एपिसोड एवढा हिट झाला होता, की अजूनही म्हणजे आमचे निर्माते पण त्याचे जे आहेत ते म्हणतात, की हा एपिसोड आहे ना, म्हटलं मी कधी त्यांना फोन केले, की मला आता काय रोल किंवा काय, तर तेव्हा मला म्हणाले होते, की ते, की ह्यामध्ये अय्यरसारखा तू दिसतोस, तर तुझा भाऊ म्हणून तुला आपण त्यात रोल देऊया म्हणून. हां. ते गाजर अजूनही माझ्याकडे दाखवल्यामुळे मी अजूनही वाट बघतोय, की कधी मला तो बोलत आहे. अय्यरचा भाऊ म्हणून कधी बोलवतायत तिकडे. अच्छा. पण हा एक एक अनुभव आहे. हा पण एक अनुभव हो, आहे. हो, हो. अच्छा, चित्रपट, रंगभूमी की मालिका? रंगभूमी. काय खास कारण? मी तिकडे खूप एन्जॉय करतो. मला तो लाईव्हनेस खूप आवडतो. मला प्रेक्षकांचं डायरेक्ट जे टाळ्या आणि जो रिस्पॉन्स असतो ना, तो माझ्यासाठी खूप एनर्जी त्याने मिळते. त्यामुळे मला अ, अ, नाटक करायला, रंगभूमीशी सेवा करायला खूप आवडते. अच्छा, मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. त्या मेकअप रूममध्ये गप्पा मारता येतात. लोकं सगळे असतात. व्हॅनिटीमध्ये कसं मग आपला एकच जणाचा असतो. मग तो एकटाच असतो. मग कारण मी किती वेळा व्हॅनिटीमध्ये कंटाळलोय आणि मी बाहेर फिरायला वगैरे गेलेलो आहे. कारण आपल्यासाठी अच्छा. नावाची वगैरे व्हॅनिटी असते. हां. पण तिथे किती वेळ थांबणार ना? कारण फिल्मचं वगैरे कसं असतं, की तुम्हाला 9ला बोलवतात. तो 9लाच लागेल असं नाही. तो संध्याकाळी पण 9ला, रात्री पण 9 वाजता लागेल. अच्छा. हां. तोपर्यंत करायचं काय व्हॅनिटीमध्ये? हां.
ते अशा वेळेला मेकअप रूम असते, तर 4 जण असतात, गप्पा होतात, त्यांच्याशी काय चाललंय, तू काय करतोयस? तर त्यामध्ये वेळ निघून जातो. मग तेव्हा रात्री 9 वाजता आला तरी चालतं, तेव्हाही फ्रेशमध्ये असतो. त्यामुळे मेकअप रूम मला जास्त आवडतो. कारण गॉसिप पण होतात ना तिकडे. तर तुझा आवडतं गॉसिप? हेच गप्पा-टप्पा, की काय तुझं काय चाललंय? तुझं आता कोण नवीन किंवा काय आता नवीन काय करतोयस? हां. किंवा काय असेल तर मला पण सांग, आपण एकत्र जाऊ. हां. अशा गोष्टी चालू असतात. सिंगल स्क्रीन थिएटर, OTT की मल्टिप्लेक्स? ॲक्चुअली सिंगल थिएटर पण आता ते काही राहिलं नाही आहे. हां. कारण आता मल्टिप्लेक्स झाल्यामुळे प्रत्येकाला चॉईस असतो. पहिलं सिंगलला कसं होतं, की ऑडियन्स यायचं की आता इथेच आपल्याला तो सिनेमा बघायचा आहे. करेक्ट. तर त्यामुळे ऑडियन्स पण यायचं आणि मग तू पार्लात राहायचा तेव्हा शानला बघायचा? शानला बघायचो. त्याच्यानंतर बहारला बघायचो. बहार ते हायवेला होतं ते. हायवेला आहे होतं तर ते. ते येस. बघायचो. लक्ष्मी होतं जुनं. तिकडेही जायचो मी. पण मला मला आठवतंय मी शानला असताना राजेंद्रची फिल्म बघितली होती. राजेंद्र कुमारची. कोणती रे? अ, बहारो फूल बरसा सूरज. सूरज बघितली हां. होती. तर ती आम्ही तिकडे बघायचो. तिकडे शंकराची मोठीशी मूर्ती होती. मस्त थिएटर होतं ते असं. म्हणजे 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 खरं सांगू का सिंगल चित्रपटगृह होतं ना, ते एवढं मस्त होतं ना, की संडेला सिनेमा बघायला जायचंय. हां. फॅमिली छान कपडे घालून आपल्याला चित्रपट बघायला जायचा. हा एक आनंद होता ना तिकडे, हां. तो कुठेतरी मिस झाल्यासारखा वाटतोय. मल्टिप्लेक्समध्ये तुम्ही ती चॉईस म्हणजे आता चॉईस झाली, की अरे हा मिळत नाही ना बघायला, चल मग हा बघूया. तिकडे कसं होतं, की एकच आहे आपल्याला हा बघायचा आहे. मग 8 दिवस अगोदरपासून तयारी आहे, की आपल्याला उद्या जाऊन हा सिनेमा बघायचा आहे आणि आपल्या फॅमिलीबरोबर बघायचा आहे. तर तो आनंद कुठेतरी मिस मिस होतोय होतोय. किंवा ह्या गोष्टी वाटतायत. पण तू दुनियादारी थिएटरमध्ये जाऊन बघितलं होतंस? मी दुनियादारी थिएटरला जाऊन बघितलं आणि आम्ही तेव्हा मला माहिती पण नव्हतं की एवढा सुपर डुपर हिट असेल. हां. पण तेव्हा आम्ही सगळे मिळून दुनियादारी बघायला गेलो होतो ना आणि तेव्हा लोकं एवढे रिस्पॉन्स आणि टाळ्या देत होते ना, की विसरूच शकत नाही आम्ही. म्हणजे खूप धमाल. म्हणजे आम्ही प्रत्येक थिएटरला गेलो होतो आणि सगळे थिएटर हाऊसफुल होते. पुण्यामध्ये, मग आम्ही मुंबईमध्ये सगळे गेलो होतो. काय रिस्पॉन्स होता, कमाल रिस्पॉन्स होता. मजा आली, मजा आली. खरंच नाही, तू मजा आली. त्यानंतर ऑडियन्स म्हणून गेला होतास का? मी ऑडियन्समधून पण गेलो. ऑडियन्समध्ये एकदा गेलो होतो इकडे भारत माताला गेलो होतो हां. मग? आणि भारत माताला मी मध्येच गेलो होतो. ते पडदे आहेत ना. माहिती आहे लालबागला. हां, आता नवीन झालं ते हां. एवढंच. आधीचं होतं ते आपण हो. आज बसू शकतो. हो. तर मी तिकडे एका ठिकाणी बसलो होतो आणि मग त्या शिट्ट्या वाजवतोय आणि ते अंकुशच्या वेळेला शिट्ट्या, स्वप्नील जोशीच्या वेळेला शिट्ट्या, माझ्या डायलॉगच्या वेळेला टाळ्या. हां. ते बघून एवढा आनंद झाला ना, मी भेटलो नाही कोणाला, पण गपचूप हे सगळं अनुभवत होतो, बघत होतो. हळू तसं बघत होता. अच्छा हा आता कशाला रिॲक्ट होते, अच्छा हा आता ह्या सीनला आता बघा, आता माझा सीन आला, आता बघू हा काय रिॲक्ट होतो. तर हे अनुभवायला मिळालं तेव्हा. ती ऊर्जा मिळाली. ती ऊर्जा मिळाली, की आता आता काहीतरी नवीन करायलाच पाहिजे. हां. आता जरा खाण्यापिण्याबद्दल. हं. वडापाव की मिसळपाव? वडापाव, उसाचा रस की पियुष? उसाचा रस. काही खास कारण आहे? उसाचा रस मला माझ्या पहिल्यापासून आवडीचा आहे म्हणजे. म्हणजे मला मी गावातला असल्यामुळे एस-टी स्टँडला ती घुंगरू असतात ना, हां. तर ते नवनाथ रसवंती ग्रह सगळीकडे असायचे आणि बाबा आम्ही उतरलो, की पहिलं रस प्यायचो आणि मग घरी जायचो. हा हां. आमचा दिनक्रम असायचा. म्हणजे हां. कधी गावाला आम्ही गेलो की असं. हां. तर ते डोक्यामध्ये फिट होतं, की एस-टी स्टँड जरी आता दिसलं ना, आता विरार वेस्टला पण ना एस-टी स्टँड आहे छोटासा हां. जो. हां. तिथे सुद्धा बाजूला ते रसवंती ग्रह आहे. मी जातो आणि पितो तिकडे एकटा. हां. कधी-कधी ते ओळखतात पण, पण म्हणजे मला आवडतं प्यायला. तर मी ते खूप माझी अटॅचमेंट नाही लहानपणापासूनची ती. तर ते मला उसाचा रस प्यायला आवडतो. पियुष पण मला आवडतोच, पण पियुष हे आपण हेल्दी म्हणून पितो असातला आहे. पण मला उसाचा रस मला कधी पण माझ्या आठवणी आहेत त्या. हां. म्हणूनच मी म्हणून मला तुला तो जास्त जवळचं वाटतं म्हणजे ते पेय मला आणि ते मी खूप आनंद घेतो. मी आरामात बसतो, मी गाड्या पण बघतो, कुठली एस-टी चालले आणि असं करत उसाचा रस पितो. तर मला ते जास्त आवडतं ते पेय. तर रसिको, असा हा राजेश भोसले. तू आज आमच्या या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये आलास हं, आणि अतिशय मनमोकळेपणाने, हं. दिलखुलासपणे एक-एक गोष्टी सांगितल्यास. मला असं वाटतं की
म्हणजे तुला बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की तू प्रथमच कुठेतरी असं व्यक्त हो, झालेलं आहेस. हो. खरंच, खरंच. म्हणजे मी खरं तर इट्स माझ्या डिजिटल चॅनलचे मनापासून आभार दिलीप ठाकूर आणि पूर्ण टीमचे. कारण तुम्ही मला संधी दिलीत इथे बोलायला. मला मला खरंच असं वाटलं नव्हतं की कधी असं कोणतरी माझी मुलाखत घेईल आणि अच्छा. माझ्याबद्दल एवढं म्हणजे सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. तर खरंच मला खूप बरं वाटलं. परत एकदा इट्स माझ्या या डिजिटल चॅनलच्या माझ्याकडून शुभेच्छा आणि धन्यवाद. नाही, पण त्याच्यात एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का? हां. की असे बरेचसे तुझ्यासारखे कलाकार आहेत, ज्यांनी स्वतःला घडवलं, हो, हो. पण त्यांच्या घडण्यामागची गोष्ट जनसामान्याने येणं आवश्यक आहे. बरोबर. हो, हो. या मुलाखतीमागचा एक आमचा दृष्टिकोन आहे, ओके. की राजेश भोसले कसा घडला हां, हां, हां. अच्छा. आणि तो पुढचा त्याचा प्रवासाबद्दल आता कसा पाहतोय, हं, हं. हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. तू इकडे आलास, मनापासून बोलला, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. येस. तर रसिको, इट्स मजा या डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या प्रॉडकास्टमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार, यामध्ये तुम्हाला विशेष रस असणारच. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.